नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहा। तर मैत्रिणींनो, आज आहे मकर संक्रांती। आजच्या दिवशी जशा काही गोष्टी वर्ज्य असतात, काही गोष्टी करायच्या असतात, तसंच आज काही गोष्टी वर्ज्य सुद्धा असतात, म्हणजे त्या करायच्या सुद्धा नसतात। तर ऐका हा। तर आज संक्रांती देवीने पिवळे वस्त्र धारण केले आहे, त्याच्यामुळे आज पिवळी साडी, पिवळे दागिने वगैरे असं घालू नका। हिरवा, लाल, गुलाबी, केशरी रंग हा शुभ मानला गेला आहे, तर ते घाला। दुसरी गोष्ट, संक्रांती देवीने मोती धारण केला आहे, तर मोत्याचे दागिने सुद्धा टाळा तुम्ही। सोन्याचे घाला, चांदीचे घाला, ऑक्साईडचे घाला, पण मोत्याचे घालू नका। तिसरी गोष्ट म्हणजे देवीने केशराचा टिळा लावला आहे, तर केशर, अष्टगंध, चंदन हे टाळा। हळदी कुंकू लावलं देवांना आणि बायकांना तरी सुद्धा चालू शकतं हळदी कुंकवासाठी। चौथी गोष्ट म्हणजे देवीने जाईचं फूल हातात घेतलं आहे, तर जाई म्हणजे सफेद रंग झाला, तर सफेद रंगाचा गजरा घालणं टाळा शक्यतो फुलांचा। दुसरा घातला तरी चालेल। ते चौथी गोष्ट म्हणजे आपलं देवी आईने पायस भक्षण केलेलं आहे। पायस म्हणजे काय, तर खीर। पायस भक्षण करीत आहे। खीर ही तुम्ही आजच्या दिवशी खाऊ नका किंवा घरात बनवूच नका। तर अशा प्रकारे आपण बघितलं की काही गोष्टी केल्या पाहिजेत, तर काही गोष्टी नाही केल्या पाहिजेत। ह्याच्यामध्ये आज एकादशी असल्यामुळे तुळशीला पाणी घालू नका, पण संध्याकाळी तुपाचा दिवा मात्र जरूर लावा, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घाला। आणि आज दानाला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे, तर 1.25 किलो आपला पीठ असतं, गव्हाचं पीठ, ते आपल्या डोक्यावरून असं 3 वेळा क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरवून 3:30च्या नंतर दान करा। तुमच्या आयुष्यातील रोग, आजारपण, भय हे सगळं निघून जाईल। दानाला आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे, त्याच्यामुळे हे सांगितलेलं काही गोष्टी फॉलो करा आणि मकर संक्रांतीचा लाभ घ्या। तिळगुळ घ्या, गोड बोला।